आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेलं पुस्तक बुद्धभूषण. छत्रपती संभाजी महाराज अत्यंत प्रभावशाली साहित्यिक होते. शिवाय त्यांनी भारतातील प्रत्येक प्रांताची भाषाही ज्ञात होती. तसेच परकीय भाषापैकी इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, डिब्रू, फारसी, उर्दू या भाषांचाही संभाजी राजांना लिहिता, बोलता, वाचता येत होते. श्री शंभूराजेंनी राजनीती केवळ सांगितली नाही तर स्वतः आचरणात आणली. दिन में सूर्य चमकता है, रात में चंद्रमा चमकता है, कवचबद्ध होने से क्षत्रिय चमकता है, ध्यानी होने पर ब्राह्मण चमकता है, लेकिन बुद्ध अपने तेज से सदैव दिन रात चमकते रहते हैं. एकाच राजहंसामुळे जी शोभा तलावास येते ती त्याच्या कडेला राहणाऱ्या आसपासच्या हजार बगड्यांना येत नाही. छत्रपती संभाजीराजे यांची राजमुद्रा. श्री शंभो शिवदाससे मुद्रा खौकी राजते, यंदक सेविनो लेखा वर्तते कास्य नोपरी. श्री शिवाजीराजे यांचे पुत्र श्री संभाजीराजे यांची ही मुद्रा आकाशाप्रमाणे शोभा देत आहे. तिचे अंकसेवन स्वीकार करणारा पगडा कोणावरही पडणार नाही. छत्रपती संभाजी महाराज खूप विद्वान होते. त्यांनी हा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 17व्या वर्षी हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला. सर्वात विद्वान छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा.